तुळजाभवानी मंदिर संस्थानतर्फे होत असलेल्या एकतर्फी प्रास्ताविक विकास आराखड्याला विरोध होत असून अर्धावाडी परिसर आणि रामधरा तलाव परिसरात होणाऱ्या एकतर्फी विकास आराखड्याला विरोध म्हणून आणि श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि सर्व विश्वस्त यांचे लक्ष वेधण्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक आंदोलन सुरू करण्यात आले आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा विकास आराखडा एकंदरीत चिघळताना पाहायला मिळते। एकंदरीत तुळजाभवानीचा एकंदरीत हा मंदिर परिसर जे आहे कशा पद्धतीने विकासाला आराखड्याला एकंदरीत आपण पाहू शकतो। तुळजापूरकरांनी जे असेल व्यापारी असेल एकंदरीत विरोध करताना आपल्याला पाहायला मिळते। काय एकंदरीत विरोध आहे ते आज या ठिकाणी शहरात असावा, हा पश्चिमेच्या एका बाजूने होत आहे, तो विकास पूर्ण शहरात असावा। आमची पूर्ण जे आहे तुळजापूरचा विकास व्हावा एकंदरीत अशी मागणी केली जाते। कसं पाहता या विकासाकडे आपण? गेल्या पंचवार्षिकमध्ये तुळजापूर शहराला 360 कोटी रुपये आले, त्यातले अजून 118 कोटी रुपये शिल्लक आहेत अजून। आता तो विकास पहिला पूर्ण करा म्हणा। आणि नवीन विकास आराखडा जो आहे ह्या तुळजापूर शहरातील सर्व पुजाऱ्यांना ज्याचं जीवन यात्रेवर आहे अशा पुजाऱ्यांना पहिल्यांदा विचारा, ज्याचं जीवन यात्रेवर आहे अशा व्यापाऱ्याला विचारा, ज्या शहरातील लोक राहतात अशा लोकांना विचारा आणि काय करायचं हे ठरवा। तुम्ही जर विकास जर तुळजापूर शहराच्या पाठीमाग करत असाल आणि देवीच्या मंदिराच्या मागे करत असाल आणि देवीच्या मंदिराचं दार जर तुम्ही मागे लावत असाल तर हे उपयोगाचं नाही, त्याला आमचा विरोध राहणार। आमचा विकासाला विरोध नाही, पण तुम्ही जे निर्णय घेतात त्याला आमचा विरोध आहे। लोकांचं म्हणणं आहे की सर्व विकास व्हावा ते शहरामध्ये व्हावा, शहराच्या पूर्व बाजूला व्हावा, म्हणजे सर्व लोकांना सोयीस्कर असं होईल, व्यापाऱ्याला चांगलं होईल, सर्व पुजाऱ्याला चांगलं होईल, जे भक्ताला चांगलं होईल, भक्ताची सोय चांगली होईल। अगोदर तुम्ही पहिलं आमचं एकच म्हणणं आहे की पुढचे पैसे यायच्या अगोदर पहिले 118 कोटी संपवा आणि मग पुढचा विकास चालू करा। तरी अशा पद्धतीने नाही झालं तर तुमची भूमिका काय असणार? नाही, आमची भूमिका विकास व्हावा अशी आमची भूमिका आहे, पण विकास कसा व्हावा ही लोकांना विचारून विकास करा ही आमची भूमिका आहे। काय वाटतं एकंदरीत हे आराखड्याकडे कसं पाहताय? आराखडा अजून व्हायचा आहे, आराखडा झालेला नाही आहे, पण आराखड्याची जी रुमार सुटलेले आहे त्या पुजाऱ्यांच्या आणि भक्तांच्या आणि व्यापाऱ्यांच्या मनात संभ्रम निर्माण होतो आहे। आणि या कमिटीचे चेअरमन जिल्हाधिकाऱ्यांनी यात भूमिका घ्यायची। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीचा एकंदरीत विकास आराखडा चिघळताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत हे जी मंदिर आहे कुठेतरी ह्या परिसरामध्ये जे आहे काही भागामध्ये इथलं विकास केलं जातं, मात्र विकास व्यवस्थितरित्या या पुजारी मंडळ असतील यातील स्थानिक लोकांना विश्वासात न घेतल्यामुळे एकंदरीत आजचं हा लाक्षणिक उपोषण एकंदरीत केलं जात आहे। आता कितपत ह्या लाक्षणिक उपोषणाच्या माध्यमातून प्रशासनाला जाग येणार हे आता पाहणं तितकंसं महत्त्वाचं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट अजित चव्हाणसह आयुब शेख, NTV न्यूज मराठी, तुळजापूर, धाराशिव।